हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहात 12th क्लासचा फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामधील पाहणार आहात आपण एक्सरसाइज 1.2. तर पहा आपण एक्सरसाइज 1.2 मधील कंटेंट्स पाहणार आहात. स्टेटमेंट पॅटर्न. तर पहा आपण आज पाहणार आहात स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नच्या अगोदरच आपल्याला माहीत पाहिजे की स्टेटमेंट लेटर म्हणजे काय असतं. तर पहा आपण स्टेटमेंट पॅटर्नच्या अगोदर आपण डेफिनेशन पाहणार आहात. स्टेटमेंट लेटर्स. तर पहा डेफिनेशन्स. लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न्स. तर पहा आपल्याला माहिती आहे जर स्टेटमेंट जर लिहायचा असेल किंवा स्टेटमेंट जर लिहायचा असेल तर आपल्याकडे कशाचा यूज लागत असतो की लेटर्स, आणि आपण अशांनाच काय म्हणत असतो की स्टेटमेंट लेटर्स. तर पहा आपण स्टेटमेंट लेटरच्या आपण नंतर पाहूया की डेफिनेशन स्टेटमेंट पॅटर्नची. तर पहा डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. तर पहा या ठिकाणी प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स. तर पहा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे काय आहे की स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह. पहा काय सांगितलं डेफिनेशन. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज द स्टेटमेंट पॅटर्न. आणि ह्या ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्ह माहीत पाहिजे पहा काय असतात. अँड, ऑर, इम्प्लाईज आणि डबल इम्प्लाईज हे काय आहेत की आपल्या कनेक्टिव्ज आहेत. तर पहा की जर प्रॉपर कॉम्बिनेशन आपण स्टेटमेंट लेटरचा आणि कनेक्टिव्हचं केलं तर आपण अशाला काय म्हणत असतो की स्टेटमेंट पॅटर्नच म्हणत असतो. तर आपण पहा नेक्स्ट पाहूया की काही पॉईंट्स. तर पहा खूप फर्स्ट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. स्टेटमेंट पॅटर्न इज अल्सो कॉल्ड ॲज अ प्रोपोजिशन. तर पहा स्टेटमेंट पॅटर्नलाच आपण काय म्हणत असतो की प्रोपोजिशन म्हणत असतो. तर पहा नेक्स्ट पाहूया की जसे आपण स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन पाहिली तसेच आपण एक्झाम्पल पाहूया. तर पहा काय सांगितलं होतं पहा. ऑर, अँड, इम्प्लाईज आणि डबल इम्प्लाईज हे काय आहेत की कनेक्टिव्ज आहेत. तर पहा एक्झाम्पल्स काय आहे. पी इम्प्लाईज क्यू आहे. नंतर पी अँड क्यू निगेशन पी ऑर क्यू हे काय आहेत की स्टेटमेंट पॅटर्नच आहेत. अँड पी अँड क्यू आर देअर प्राईम कंपोनंट्स. आणि पी आणि क्यू काय आहेत की हे प्राईम कंपोनंट्स आहेत. तर पहा आपण नेक्स्ट पाहूया की ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. जर आपल्याकडे स्टेटमेंट पॅटर्नच जर दिला असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते. तर पहा त्याची डेफिनेशन. अ table which shows the possible truth values of a statement pattern obtained by considering all possible combinations of truth value of its prime component is called as a truth table of the statement pattern. तर पहा आपण काय पाहणार आहोत पहा ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. तर पहा आणखी आपण खाली एक्झाम्पलनं आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट पॅटर्नचे आपण डेफिनेशन लक्षात ठेवूया. आणि जर एकदम सिंपल साधा आहे. जर आपल्याकडे एखादी स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल आणि जर आपण त्याचं काय काढलेलं आहे ट्रूथ टेबल काढलेला असेल त्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण अशालाच काय म्हणतो असतो की ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. तर पहा त्याच्यानंतर आपण पाहूया की इम्पॉर्टंट टेबल फॉर कनेक्टिव्ज. तर पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर काय पाहिलं आहे कनेक्टिव्हिटीज पाहिलेलं आहे. जर ते तुम्ही पाहिलं नसाल तर ते पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. जर ते तुम्ही पाहिला तर तुम्हाला ह्या ठिकाणी बेनिफिट्स होणार आहे. तरी जरी आपण ह्या ठिकाणी रिवाईज करूया तर पहा आपल्याकडे कनेक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत. अँड आहे, ऑर आहे, इम्प्लाईज आणि ही काय आपल्याकडे डबल इम्प्लाय असे किती आहेत 4 कनेक्टिव्हिटीज आहेत. तर आपण पाहूया पहा जर आपल्याकडे पी आणि क्यू ही जर दिली असतील तर ते काय कनेक्टेड पाहिजे पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाईज क्यू, पी डबल इम्प्लाईज क्यू. तर पहा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे. जर आपल्याकडे काय दिलेलं आहे पी दिलेला आहे, क्यू आहे, पी अँड क्यू काढायचा आहे, पी ऑर क्यू काढायचा आहे, पी इम्प्लाईज क्यू काढायचा आहे. तर पहा अशा ठिकाणी आपल्याला इथे काय करायचं आहे की पीचे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर पहा पीच्या आपल्याला जर काय करायचे असतील व्हॅल्यू जर फाइंड आउट करायच्या असतील तर कसे असणार आहे. तर ते आपल्याकडे इथे फॉर्म्युला आहे पहा टू रेस टू पॉवर एन. टू रेस टू पॉवर एन पीच्या व्हॅल्यू जर काढायच्या असतील तर काय आहे फॉर्म्युला टू रेस टू पॉवर एन.
आणि हे काय आहेत पहा, एन म्हणजे काय आहे की नंबर ऑफ स्टेटमेंट. जर पहा आपल्याकडे इथे नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत, पी आणि काय आहे, क्यू आहे. पी आणि क्यू कसा आहे आपल्याकडे की दोन कशा आहेत, स्टेटमेंट आहेत. तर त्याचा काय असणार आहे, पीच्या व्हॅल्यू कशा असणार आहेत पहा, 2 आणि किती स्टेटमेंट आहेत, 2 आहेत. म्हणजे 2 किती असणार आहे, 4 असणार आहे. म्हणून पहा या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यूज किती आहेत, पीच्या ह्या ठिकाणी 4 आहेत. तर 4 कशा आहेत, तर 2 कशा आहेत, म्हणजे हाफ हाफ आहेत. म्हणजे हाफ कशा असतील, पॉझिटिव्ह असतील आणि हाफ कशा असतील, निगेटिव्ह असतील. म्हणजे आपल्याला एखादी जर स्टेटमेंट दिली असतील आणि त्याची व्हॅल्यू कशा आहेत, 4 असतील, तर आपण त्या कशा करणार की टी टी आणि एफ एफमध्ये. तर पहा जर तसंच आपल्याकडे काय असेल, फक्त ओनली वन एकच काय असेल की स्टेटमेंट असेल, ओनली वन स्टेटमेंट असेल, म्हणजे एन इक्वल टू 1 एकच स्टेटमेंट असेल, तर त्याच्या व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यू किती असणार, ट्रू असेल किंवा फाल्स असेल. तसंच आपण काढलेलं आहे पहा, 2 टू रेस्ट पॉवर म्हणजे किती असेल, 2 म्हणजे 2 इक्वल टू किती आलेले आहे, म्हणजे कशाच्या आलं, पीची व्हॅल्यू किती आहे, 2 आहेत. म्हणजे ओनली वन सेंटेन्स स्टेटमेंट असेल त्याच्या व्हॅल्यू किती असतात, 2 असतात, टी आणि एफ असतात. जसं आपण 2 असेल तर हाफ कशा लिहिल्या, टी आणि एफ लिहिलेले आहे. आणि कशा असतील आपल्याकडे, जर 2 कशा असतील स्टेटमेंट असतील त्याच्या व्हॅल्यू किती असतील, 4 असतील. तसेच आपल्याकडे जर 3 असतील, समजा एन इक्वल टू किती आहे, 3 आहे, म्हणजे काय आपल्याकडे पी आहे, क्यू आहे, आर असेल, तर आपल्याकडे काय असतील, तर फॉर्म्युला कसा असेल, 2 एन इक्वल टू कसा असेल, 2 किती असतील, 8. म्हणजे पीची व्हॅल्यू किती असतील, 8 असतील. म्हणजे आपल्याला लिहिता येते पहा की पीची व्हॅल्यू 8 आहेत. म्हणजे फर्स्ट 4 व्हॅल्यूज कशा असतील, टी आणि लास्ट 4 व्हॅल्यूज कशा असतील, एफ असतील. तर तसंच आपल्याकडे काय असतील, समजा पी कॉमा क्यू कॉमा आर कॉमा एस जर असतील, तर काय असेल पहा, जर पीच्या व्हॅल्यू तसं सिमिलरली आपल्याला काढता येतं 2 म्हणजे किती असेल, 2 4 किती आहे की 16 आहे. आपल्याला मग लिहिता येतं लगेच की टी कशा आहेत, 8 आहेत आणि एफ कशा आहेत, 8 आहेत. मग असं आपल्याला काय करता येतं, सिमिलरली पी क्यू आर एस टी असतील, एन इक्वल 5 असेल, 6 असेल, तर आपल्याला असं काय करता येतं, पीचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येतील. तर पहा आपल्याला ह्या टेबल बुकमध्ये फक्त किती दिलेले आहेत की 3 स्टेटमेंट पी क्यू आर जर असतील तरच आपल्याकडे काय दिले आहेत की त्याचा ट्रूथ टेबल काढायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्टेटमेंट असला पी क्यू आर एस अशा 4 असलेला आपल्याकडे ट्रूथ टेबल नाही आहे. तर पहा आपण जाऊया की आता इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव्हिटीज. पहा ह्या ठिकाणी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कनेक्टिव्हिटीज पाहिलेली आहेत, तरी आपण इथे रिवाइज करूया. पहा ह्या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स म्हणून एक लक्षात ठेवायला पाहिजे. जर आपल्याकडे काय दिले असतील, 2 जर स्टेटमेंट दिले असतील, तर आपल्याकडे काय पाहायचं आहे, अँड व्हॅल्यू काय असेल, ऑर असेल, इफ देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ व्हॅल्यू काय असतील. तर पहा अँडमध्ये कंडिशन, ऑरमध्ये कंडिशन, इफ देनमध्ये आणि इफ अँड ओनलीमध्ये फक्त काय करायचं आहे, आपण ट्रिक लक्षात ठेवायचं, त्याच्यानं आपला ट्रूथ टेबल आपल्याला फाइंड करण्यासाठी इझिली जातो. तर पहा जर आपल्याकडे अँडमध्ये जर पी अँड क्यू आहे, तर पहा ह्या पी अँड क्यूमध्ये जर दोन्ही व्हॅल्यू जर कशा असतील, टी असतील, तरच ते कसं आहे, ट्रू आहे. अदरवाईज कसा असेल, फाल्स. अदरवाईज फाल्स. तर पहा इथे काय सांगत आहे, जर आपल्याकडे अँड असेल, अँडमध्ये जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ते कसं आहे, ट्रू आहे, आणि अदरवाईज कसं असेल, फाल्स. ह्या ठिकाणी एफ अँड टी असेल, टी अँड एफ असेल किंवा एफ अँड एफ असेल तरी व्हॅल्यू कशी असेल, एफ असेल. तर सिमिलरली पहा पी और क्यूमध्ये जर ह्या दोघांच्या जरी व्हॅल्यू एफ असतील तरच हे कसं आहे, एफ आहे. अदरवाईज कसा असणार आहे, ट्रू असणार आहे. अदरवाईज कसा असेल, ट्रू असेल. तर पहा ऑरमध्ये काय सांगत आहे, जर दोन्ही व्हॅल्यू जर एफ असतील तरच ते कसं आहे, एफ आहे, आणि अदरवाईज कसा असेल, ट्रू असेल. आता तसं सिमिलरली आपण पाहूया पी देन क्यूमध्ये, आणि ह्याच्यामध्ये पण तसंच आहे पहा, जर टी इम्प्लाइज एफ असेल तर त्याची व्हॅल्यू एफ आहे, आणि अदरवाईज कशी असेल, ट्रू असेल. अदरवाईज कशी व्हॅल्यू असेल त्याची, ट्रू असेल. पहा कशामध्ये, इफ देन क्यू किंवा टी इम्प्लाइज क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यूमध्ये कसा असेल, टी इम्प्लाइज एफ असेल तर त्याची व्हॅल्यू एफ आहे, आणि नाहीतर अदरवाईज कसा असेल, टी असेल. तसंच पहा सिमिलरली आपल्याकडे पाहता येतं, जर पी इफ अँड ओनली किंवा पी डबल इम्प्लाइज क्यू जर असेल तर आपल्याकडे आहे पहा
की जर ह्या दोघांचे व्हॅल्यू सेम असतील, पी अँड क्यू बोथ आर सेम असतील, तरच ते व्हॅल्यू कसा आहे ट्रू आहे, अदरवाईज कसा असेल फाल्स. म्हणजे दोघांच्या पीच्या आणि क्यूची व्हॅल्यू जर सेम असतील तरच ती कसा आहे ट्रू आहे, अदरवाईज कसा असेल फाल्स असेल. अदरवाईज कसा असेल, अदरवाईज असेल फाल्स, अदरवाईज एफ. तर पहा ह्याच्यामध्ये काय आहे की डबल इम्प्लाइजमध्ये दोन कंडिशन आहेत. जर आपल्याकडे काय असेल, आपल्याकडे कसं असेल पहा, जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तरच त्याची काय आहे की व्हॅल्यू कशी आहे ट्रू आहे. म्हणजे एफ डबल इम्प्लाइज एफ आहे ट्रू, टी डबल इम्प्लाइज टी कसं आहे टी. दोन्ही जर व्हॅल्यू सेम असतील तर त्याची व्हॅल्यू कशी आहे ट्रू आहे डबल इम्प्लाइजमध्ये, आणि अदरवाईज कशी आहे एफ आहे. आणि लास्ट राहिलेला आहे निगेशन. निगेशन म्हणजे काय असतं, ओनली जर निगेशन असेल म्हणजे काय आहे ट्रूचं निगेशन घ्यायचं असेल तर त्याचं काय असणार आहे एफ, आणि एफचं निगेशन काय असेल ट्रू असेल. निगेशन खूप सोपं आहे, फक्त काय करायचं आहे ट्रू असेल तर फाल्स आणि फाल्स असेल तर ट्रू. तर पाहूया आता आपण ट्रूथ टेबलकडे. तर पहा या ठिकाणी आपल्याकडे टेबल आहे. तर पहा मी सांगितलेलं आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. तर आपल्याकडे पीचे व्हॅल्यू किती मिळणार 4 मिळणार. कोणकोणते आहेत पहा या ठिकाणी की टी टी आणि एफ एफ. कोणते आहेत आपल्याकडे टी टी आणि एफ एफ. तर पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे. नेक्स्ट पहा, तर क्यूचे व्हॅल्यू कशा असतील तशाच पहा. कसा असेल पहिले टी एफ. पहिली काय आहे टी एफ. जसं आपण पीचे व्हॅल्यू काय घेतले हाफ घेतले आहे तसंच काय करणार की ह्याच्या हाफ करणार. म्हणजे टी टी आहे तर त्याचं काय असेल टी एफ, यात एफ एफ आहे तर कसं असेल टी एफ तर असेल व्हॅल्यू. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे निगेशन काढायचं आहे. आता ह्याचं निगेशन काय असेल पहा आपल्याकडे, निगेशन ऑफ पी. निगेशन काय सांगितलेलं आहे, जर आपल्याकडे व्हॅल्यू कशी असेल टी असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे एफ, आणि टी असेल तर एफ असेल तर टी, एफ असेल तर काय असेल टी. नेक्स्ट आपण पाहणार आहोत अँडमध्ये. अँडमध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपल्याकडे काय असतील दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर ट्रू आहे, आणि अदरवाईज कसा असेल फाल्स आहे. तर पहा ह्या ठिकाणी कशी व्हॅल्यू आहे ट्रू आहे, तर अदरवाईज कशी आहे पहा फाल्स आहे. पहा ह्या ठिकाणी किती आहे टी आहे, इथे एफ आहे, इथं एफ आहे, इथं टी आहे, इथं एफ आहे, इथे पण एफ आहे. तर पहा अदरवाईजला कसा आहे एफ आहे. आणि ऑरमध्ये काय सांगितलेलं आहे आपण, जर ह्या दोघांची जर व्हॅल्यू कशी असेल एफ असेल तरच हे कसं आहे एफ आहे, अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. तर पहा लास्टमध्ये काय आहे पीची व्हॅल्यू पण एफ आहे आणि काय आहे क्यूची व्हॅल्यू पण एफ आहे म्हणूनच ह्या ठिकाणी कसं आहे एफ आहे, आणि अदरवाईज कसं आहे ट्रू आहे. नेक्स्ट पी इम्प्लाइज क्यूमध्ये आपण काय सांगितलेलं आहे पहा, टी इम्प्लाइज एफ असेल तरच काय आहे एफ आहे, अदरवाईज कसं आहे टी आहे. तर पहा ह्या कुठे आहे ह्या ठिकाणी आहे, का आहे टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आहे, आणि अदरवाईज व्हॅल्यू कशी आहे याची ट्रू आहे. आणि लास्ट काय सांगितलेलं आहे इफ अँड ओनली इफमध्ये, जर आपल्याकडे व्हॅल्यू कशी असेल दोन्ही सेम असतील, बोथ सेम. पहा इथे काय आहे टी आहे, पी पण टी आहे, क्यू पण टी आहे, तर याची व्हॅल्यू कशी आहे टी आहे. आणि पहा नेक्स्ट काय आहे लास्ट पण कशी आहे, दोघांची पण व्हॅल्यू कशी आहे सेम आहे, तरी व्हॅल्यू कशी आहे टी आहे, आणि अदरवाईजला कशी असेल एफ असेल. तर पहा ट्रूथ टेबल आपल्याकडे खूप महत्त्वाचं आहे. जर ट्रूथ टेबल काढायचा असेल तर हे आपल्याला पार्ट म्हणजे पार्टच असला पाहिजे, किंवा आपल्याला हे काय असला पाहिजे अंडरस्टँड टेबल असला पाहिजे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट पाहूया की नोट. ह्या ठिकाणी नोट खूप महत्त्वाची आहे. तर पहा जर आपल्याकडे एक्झाम्पलमध्ये काय दिलं नसेल ब्रॅकेट दिले नसेल तर समजा काय आहे का आपल्याकडे पहा जर स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल, सपोज निगेशन ऑफ पी अँड क्यू, और काय दिला आहे पी दिलेला आहे आणखी काहीतरी इम्प्लाइज क्यू असा दिलेला आहे. तर आपण काय करणार की कशाचा यूज करणार. तर पहिल्यांदा आपण काय करणार, जसं आपण कॅल्क्युलसमध्ये बॉड मासचा यूज करत असतो तसंच ह्या ठिकाणी पहा आपल्याकडे काय करायचं आहे नोटचा उपयोग. म्हणजे इन अ स्टेटमेंट पॅटर्न डिफरंट सिम्बॉल आर कन्सिडर्ड इन द फॉलोइंग प्रायोरिटी. तर पहा जर आपल्याकडे काय दिला असेल एखादी स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल, तर आपल्याला ते स्टेटमेंट पॅटर्न जर सॉल्व करायचा असेल तर पहिल्यांदा आपण काय वापरणार निगेशन, नेक्स्ट आपण ऑर वापरणार, अँड वापरणार, इम्प्लाइज वापरणार, नेक्स्ट काय वापरणार आपण डबल इम्प्लाइज वापरणार.
जसं आपण काय करत असतो कॅल्क्युलसमध्ये बॉडमॉस वापरत असतो, तसंच ह्या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न जर सॉल्व करायचा असेल तर आपल्याला ह्या सिक्वेन्सचा यूज करायचा आहे. तर आपण जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे. एक्झाम्पलमध्ये आपला म्हणजेच काय आपल्याकडे आहे पहा एक्सरसाइज 1.2. तर आपण पहा एक्सरसाइज 1.2 मधला फर्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहात. तर काय सांगितलेलं आहे पहा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. तर पहा आपण वर डेफिनेशन पाहिलेली आहे. त्या डेफिनेशननुसार आपल्याला काय करायचं आहे की त्या स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याकडे काय करायचे आहे, ट्रूथ टेबल करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहात पहा फर्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहात. तर काय दिलं आहे, इन ब्रॅकेट काय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन स्मॉल ब्रॅकेटमध्ये पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी याचा आपल्याकडे काय करायचं आहे, ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याकडे ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याकडे काय लागणार आहे, पी च्या व्हॅल्यू लागणार आहेत पहिल्यांदा. तर पी च्या व्हॅल्यू आपल्याकडे काय करायच्या आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. तर आपल्याकडे काय आहे पहा, किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. म्हणून आपल्याकडे किती आहे पहा, n इक्वल टू 2 आहे. तर पी ची व्हॅल्यू कशी असणार आहे आपल्याकडे, 2 रेज टू पॉवर n मीन्स काय असेल पहा 2 रेज टू पॉवर 2 किती असतील, 4 असतील. म्हणजे किती असतील, हाफ कशा असतील, टी असतील आणि हाफ कशा असतील, एफ असतील. पहिल्या दोन कशा असतील, टी असतील आणि नेक्स्ट दोन कशा असतील, फाल्स असतील. तर पहा जाऊया आपण ट्रूथ टेबलकडे. तर पहा आपल्याकडे काय करायचं आहे, पहिल्यांदा पी नंतर काय लिहायचं आहे, क्यू. पहिल्यांदा कसा असेल, टी टी नेक्स्ट काय असेल, एफ आणि एफ. तर सिमिलरली काय करणार की क्यू कसं करणार, टी एफ टी एफ याच्या हाफ करणार रिपीट. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे, पी पास पहिल्यांदा स्मॉल ब्रॅकेट हे करायचं. जसं आपण बॉड मासचा यूज करत असतो सिमिलरली तसंच आपल्याला यूज करायचा आहे. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू काय का फाइंड आउट करायचा आहे, हा इथं दिलेला. तर पहा पी इम्प्लाइज क्यू फाइंड आउट करायचा असेल त्याच्यामध्ये काय आहे, फक्त आपल्याकडे एकच माहिती आहे, टी इम्प्लाइज एफ का असतो, एफ आणि अदरवाईज काय असतो की ट्रू असतो. तर पहा ह्या ठिकाणी काय आहे, टी इम्प्लाइज टी आहे तर काय असेल, टी टी इम्प्लाइज एफ आहे. तर पहा हेच खूप महत्त्वाचं आहे, टी इम्प्लाइज एफ कसा असेल, एफ. नेक्स्ट काय असेल पहा, एफ इम्प्लाइज टी काय आहे, टी आहे, एफ इम्प्लाइज एफ कसा आहे, टी आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, स्मॉल ब्रॅकेट झालेला, आता बिग ब्रॅकेट काय आहे आपल्याकडे पहा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. तर पहा हे पी इम्प्लाइज क्यू कशासोबत घ्यायचं आहे, ह्या क्यू सोबत अँड घ्यायचं आहे, या क्यू सोबत अँड घ्यायचं आहे. तर काय असेल पहा, अँडमध्ये कंडिशन काय सांगितलेली आहे, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच ती कसा आहे, ट्रू आहे आणि अदरवाईज कसा असेल, फाल्स असेल. तर पहा या ठिकाणी कसं आहे, टी आणि टी कशी आहे, व्हॅल्यू टी आहे, एफ आणि एफ कशी असेल, एफ. टी अँड टी कशी आहे, टी. आणि ह्या ठिकाणी एफ अँड टी कशी असेल, एफ असेल. जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच आपल्याकडे स्टेटमेंट कसा आहे, ट्रू आहे आणि अदरवाईज कसा असेल, फाल्स असेल. म्हणून पहा हे दोन्ही व्हॅल्यू टी आहेत म्हणून हे टी, येथे टी आहेत म्हणून टी, अदरवाईज कसा आहे, फाल्स आहे. नेक्स्ट आता आपल्याकडे काय करायचं आहे, त्याच्या ह्या टेबलसोबत काय करायचं आहे, इम्प्लिकेशन पी सोबत घ्यायचं आहे. म्हणजे काय असेल आपल्याकडे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इम्प्लाइज पी. तर पहा ह्या ठिकाणी खूप काळजीपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा काय सांगितले आहे ह्या ठिकाणी, तर ह्या पूर्ण ब्रॅकेटचा कशाचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे किंवा इम्प्लाय काय घ्यायचा, इम्प्लिकेशन घ्यायचं आहे ह्या पी सोबत. तर पहा ह्या पूर्ण ब्रॅकेटचं इम्प्लाइज कशासोबत घ्यायचं आहे, ह्या पी सोबत घ्यायचं आहे. तर खूप काळजीपूर्वक घ्यायचं. पहा आपल्याकडे इथं सांगितलेलं आहे, टी इम्प्लाइज एफच काय असतो, एफ असतो, अदरवाईज कसा आहे, ट्रू आहे. म्हणून पहिल्यांदा हे ब्रॅकेट घेणार, म्हणजे जे मी कॉलम गोल करत आहे ते पहिल्यांदा ब्रॅकेट घेणार आणि नंतर हे काय घेणार आपण, पी घेणार. तर काय असेल पहा हे, मग आता ह्या ठिकाणी टी इम्प्लाइज टी काय असेल आपल्याकडे, टी. नेक्स्ट एफ इम्प्लाइज टी कसा असेल, टी. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, टी इम्प्लाइज एफ कसा असेल पहा, ही खूप महत्त्वाची कंडिशन, एफ.
नेक्स्ट कसे आहे एफ इम्प्लाइज एफ कशी आहे टी आहे. हे आपला काय आता ह्या पूर्णच्या पूर्ण आपण काय म्हणणार की ह्या लास्ट कॉलमला आपण काय म्हणणार ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची ही काय आहे ट्रूथ व्हॅल्यू आहे. ही कशी आहे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची लास्ट कॉलम ही कशी आहे ट्रूथ व्हॅल्यू आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. तर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे P and negation Q double implies in bracket P implies Q. तर पहा खूप इझिली प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला फर्स्ट टेबल पार्ट असेल किंवा अंडरस्टँड असेल तर आपल्याला इझिली सॉल्व कर. या ठिकाणी किती स्टेटमेंट आहेत पहा P आणि Q दोनच आहेत. n इक्वल टू आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे 2 आहे. तर P ची व्हॅल्यू काय असेल 2 मीन्स किती असेल 4 असेल. तर पहा आपण आता टेबल डायरेक्टली फाइंड आउट करूया. तर पहिला असेल का आपल्याकडे P. नेक्स्ट काय आहे दोन स्टेटमेंट आहेत. तर आपल्याकडे किती आहे 2 असतील तर किती असतील टीचे पीचे व्हॅल्यू किती असतील 4 असतील. पहिला टी नेक्स्ट कसा असेल एफ क्यूची व्हॅल्यू कशी असेल त्याच्यापेक्षा हाफ म्हणजे कसा असेल टी एफ. आता नेक्स्ट पहा जर आपल्याकडे निगेशन दिला असेल तर काय असेल स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर निगेशन असेल तर आपण पहिल्यांदा काय करणार की निगेशन काढून करणार. पण ह्या ठिकाणी कशाचं निगेशन आहे ओनली निगेशन ऑफ क्यू आहे. निगेशन ऑफ पी आहे का नाही. म्हणून आपल्याकडे हे निगेशन पी काहीही काढण्याची गरज नाही आहे. तर आपण काय करणार डायरेक्टली निगेशन क्यू काढणार. निगेशन क्यू म्हणजे काय असतं पहा काय असतं जर टी असेल तर आपण काय करणार त्याला एफ आणि जर एफ असेल तर त्याला आपण काय लिहितो टी. टीला एफ आणि एफला काय करत आहे टी करत असतो. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे पहा या ठिकाणी पी अँड निगेशन क्यू काढायचं आहे. काय करायचं आहे आता झालेला आहे आपला प्रॉब्लेम जवळपास पी अँड निगेशन क्यू काढायचा आहे. पी अँड निगेशन क्यू पी अँड म्हणजे हा फर्स्ट आणि हे लास्ट आणि अँडमध्ये माहिती आहे. अँडमध्ये काय असतं पहा जर दोन्ही ट्रू असतील तरच ते ट्रू आहे अदरवाईज कसं असतं पहा हे का टी एफ कसा असेल एफ हे कसं आहे टी टी कसा असेल टी. नंतर काय हे एफ अँड एफ कसा असेल एफ. नेक्स्ट काय आहे एफ अँड एफ सॉरी टी कसा आहे एफ आहे. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं हा ब्रॅकेट सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट आपण सॉल्व काय करणार पहा की P इम्प्लाइज Q करणार. तर पहा P इम्प्लाइज Q काळजीपूर्वक करणार आपण. इथल्या इथंच आहे पहा P इम्प्लाइज Q मध्ये काय असतो T इम्प्लाइज Fच काय असतो F असतो अदरवाईज कसा असतं T. म्हणजे आपला काय येणार आहे T F T. तर पहा या ठिकाणी काय आहे T इम्प्लाइज T काय आहे T आहे. T इम्प्लाइज F कसा आहे F आहे. फक्त टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आणि अदरवाईज एफ इम्प्लाइज टी कसा आहे टी. एफ इम्प्लाइज एफ कसा आहे टी आहे. हे फक्त आपल्याकडे काळजीपूर्वक माहिती पाहिजे. तर पहा आपल्याकडे आता झालेला आहे लास्ट राहिलेला आहे आता पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. तर आपल्याकडे काय करायचं आहे ह्या दिलेल्याचा आपण काढलेल्याचा आणि पी इम्प्लाइज क्यूचा काय घ्यायचा आहे डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तरच तो कसा आहे ट्रू आहे अदरवाईज कसा असतो फाल्स असतो. अदरवाईज कसा आहे फाल्स आहे. म्हणून आपल्याला पाहिजे ह्या ठिकाणी लिहिता येतं कसं आहे एफ डबल इम्प्लाइज टी कसा असेल एफ. नेक्स्ट काय आहे टी डबल इम्प्लाइज एफ कसा आहे आपल्याकडे एफ. नेक्स्ट काय आहे एफ डबल इम्प्लाइज टी कसा आहे एफ. नंतर एफ डबल इम्प्लाइज टी कसा आहे एफ आहे. आणि हे आपल्या काय आहे की दिलेल्या लास्ट कॉलम कसा आहे आपला हा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आहे. तर पहा हे आपल्याकडे खूप काळजीपूर्वक आपण जर प्रिव्हियस काय पाहिलेलं आहे इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटीज पाहिलेला असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे टेबल आपल्याकडे माहीत पाहिजे. त्याच्यावर आपल्याला इझिली ट्रूथ टेबल फाइंड करता येते. तर आपण जाऊया आपण नेक्स्ट आपण थर्ड प्रॉब्लेमकडे. तर थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा आपल्याकडे काय पहिल्यांदा आपल्याला पीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पीच्या व्हॅल्यू किती आपल्या स्टेटमेंट किती दिलेले आहेत पहा आपल्याकडे पी क्यू आर 3 म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 आहे. म्हणजे पीच्या व्हॅल्यू काय मिळेल आपल्याकडे 2⁻³ किती मिळतील पहा आपल्याकडे 2⁻³ मीन्स 8. तर पीच्या व्हॅल्यू किती असतील 8 म्हणजे पहिल्या किती असतील 40 असतील आणि लास्टच्या 4 व्हॅल्यू किती असतील एफ असतील.
तर आपण ट्रूथ टेबल काढूया. तर पहिल्याकडे आपले किती आहेत पहा, किती आहे स्टेटमेंट, पी आहे, क्यू आहे आणि लास्ट काय आहे, आर आहे. तर काय सांगितलं, 8 व्हॅल्यूज आहेत. कशा असतील, पहिल्या 4 कशा असतील, टी टी टी, लास्ट कशा असतील, यफ 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 यफ. नेक्स्ट आता ह्याच्यातल्या कशा असतील, हाफ हाफ कशा असतील, टी टी यफ यफ. नंतर कशा असतील, टी टी यफ यफ. नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये हाफ कशा असतील, टी यफ टी यफ टी यफ टी यफ. तर पहा आपण काय काढलं आहे की पी क्यू आरच्या व्हॅल्यू. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे, पी अँड क्यू काढायचं आहे, पी और क्यू काढायचं आहे आणि दोघांचं काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. पी अँड क्यू पहिल्यांदा फाइंड आउट करूया पहा. पी अँड क्यू पहा, पी अँड क्यू अँडमध्ये का असं, जर दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर ते कसं आहे, ट्रू आहे, अदरवाईज कसं असतं पहा. तर पहा ह्या ठिकाणी कसं आहे, ट्रू ट्रू कसा असेल, ट्रू. नेक्स्ट काय आहे, ट्रू ट्रू काय आहे, ट्रू. नेक्स्ट काय आहे पहा, ट्रू फाल्स कसा असेल, फाल्स. नेक्स्ट टी एफ कसा आहे, एफ आहे. नंतर एफ टी कसा असेल, एफ. नंतर एफ टी कसा आहे, एफ. नेक्स्ट काय, एफ एफ कसा आहे, एफ आहे. आणि काय आहे नेक्स्ट, एफ एफ कसा असेल, एफ. अँडमध्ये कसा आहे, जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ते व्हॅल्यू ट्रू, अदरवाईज फाल्स. नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे, ऑरचा काढायचा आहे, क्यू और एफ. क्यू और एफ या दोघांमध्ये, ह्या दोघांमध्ये. ऑरमध्ये कसं असतं, फक्त दोन्ही व्हॅल्यू जर फाल्स असतील तर ते कसं आहे, फाल्स आहे, अदरवाईज ट्रू. तर कसं आहे, ट्रू और ट्रू कसा असेल, ट्रू. ट्रू और एफ कसा आहे, ट्रू. काय आहे, एफ और टी कसा असेल, ट्रू. एफ और एफ कसा आहे, एफ. नेक्स्ट टी काय आहे, टी और टी कसा आहे, टी आहे. टी और एफ कसा आहे, टी आहे. नेक्स्ट एफ और टी कसा आहे, टी. आणि लास्ट कसा असेल, एफ और एफ कसा आहे, एफ आहे. हे आपलं काय झालेलं आहे, पी और क्यूचा ट्रूथ टेबल. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, दोघांचा पण डबल इम्प्लिकेशन. म्हणजे काय असेल, पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू और आर, ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं पहा, आपल्याकडे जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तरच त्याची व्हॅल्यू कशी असेल, टी असेल, अदरवाईज कशी असेल, फास्ट. पहा ह्या दोन्ही, इथं टी आहे, इथे पण टी आहे, तर व्हॅल्यू याची किती असेल, टी. ह्याची व्हॅल्यू टी, ह्याची व्हॅल्यू दोन्ही कशी आहेत, सेम आहेत. पहा ह्याची आणि ह्याची कशी आहे, हे अपोजिट आहे, म्हणजे कसा असेल, फाल्स. पहा ह्या दोन्ही कसे आहेत, बोथ सेम आहेत. पहा एफ डबल इम्प्लाइज एफ कसा असेल, ट्रू असेल. नंतर कसे आहे, सिंगल आहे, सिंगल आहे, सिंगल आणि लास्ट कसे आहे, डबल, दोन्ही सेम आहेत. म्हणजे काय असेल आपल्याकडे, एफ 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 आणि हे टी. आणि हा लास्ट कॉलम कसा असतो, आपल्याकडे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा काय आहे, ट्रूथ टेबल आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहात, एक्झाम्पल नंबर 4. पहा एक्झाम्पल नंबर 4 खूप इझिली आहे. तर पहा आपल्याकडे काय दिलेलं आहे, पी क्यू आर. तर आपल्याकडे माहिती आहे पीची व्हॅल्यू किती असणार आहेत, पहा पीची व्हॅल्यू किती असतील, 8. त्याचं कारण काय आहे, पी क्यू आर या किती स्टेटमेंट आहेत, 3 स्टेटमेंट आहे, म्हणजे 2⁻³ किती असतील, 8 असतील. नेक्स्ट आपण काय करणार की पी अँड आर काढून घेणार, त्यांचं निगेशन करणार. ते कशासोबत इम्प्लिकेशन करणार की पी इम्प्लाइज निगेशन, पी निगेशन ऑफ क्यू अँड आर आपण ही काढून. हे खूप इझिली आहे पहा, हे आपल्याकडे काय करता येईल, प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. तर आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. तर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, निगेशन पी अँड इन ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड क्यू. तर पहा या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे, किती स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, 2 आहेत. म्हणजे आपल्याकडे पीची व्हॅल्यू किती असतील, 4 असतील. तर पहा आपण 1 बाय 1 आपण सॉल्व करूया. तर पहा आपल्याकडे ह्या ठिकाणी किती काय असणार आहे, पी. तर पीची व्हॅल्यू किती सांगितलेली आहेत की आपण 2 किती सांगितल्या, 4 सांगितलेले आहेत. ते कोणकोणते असतील पहा, पीच्या व्हॅल्यू 4 असतील, टी टी एफ एफ. नेक्स्ट काय आहे पहा, क्यू. क्यूच्या कोणत्या असतील, टी एफ टी एफ. नेक्स्ट आपल्याकडे फाइंड आउट काय करायचं आहे, सिमिलरली आपण काय करता, बॉर्डमध्ये सर सेम टू सेम यूज करणार. तर हा ब्रॅकेट सॉल्व करणार आपण पहिल्यांदा. काय ब्रॅकेट सॉल्व करायचा असेल तर आपल्याकडे काय लागतं की सांगितलेलं आहे, जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर आपल्याकडे निगेशन असेल तर आपण पहिल्यांदा काय करणार की निगेशन फाइंड आउट करणार. तर आपण ह्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, निगेशन क्यू पण आहे
आणि निगेशन पी पण आहे, म्हणून आपण काय करणार आहात की निगेशन पी पण काढून घेणार आहात आणि निगेशन क्यू पण. निगेशन पी कसं असणार आहे की पीच्या अपोजिट व्हॅल्यू ट्रू असेल तर फाल्स, ट्रू असेल तर फाल्स आणि फाल्स असेल तर ट्रू. तसं सिमिलरली क्यूच्या अपोजिट कसा असेल एफ टी एफ टी. नेक्स्ट आता हे काय करणार की आपण हे ब्रॅकेट सॉल्व करणार आहात. तर काय आहे आपल्याकडे पी और निगेशन क्यू आहे, पी और निगेशन क्यू, पी आणि हे पाहिजे फर्स्ट आणि हे लास्ट यूज करायचं आहे. पी सॉरी टी और एफ, टी और एफ का असणार आहे टी आहे. नेक्स्ट काय असणार आहे टी और टी काय आहे टी आहे. नंतर एफ और एफ, एफ और एफ का असेल एफ आणि लास्ट कसा आहे एफ और टी कसा असेल टी. फक्त आपण और मध्ये सांगितलेलं आहे जर दोन्ही व्हॅल्यू फाल्स असतील तर ते कसं आहे फाल्स आहे, अदरवाईज कसं असेल ट्रू असेल. तर पहा आपण नेक्स्ट जाऊया. तर आपल्याकडे काय करायचं आहे पहा, हा फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व झालेला आहे. तर आपण काय करू की हे बिग ब्रॅकेट सॉल्व करू म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करूया. काय आपल्याकडे पहा पी और निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज स्मॉल अँड निगेशन क्यू. तर पहा हे आपण पी और निगेशन क्यू काढलं आहे, त्याचं काय सोबत अँड घ्यायचं आहे क्यू सोबत घ्यायचं आहे. आणि अँडमध्ये माहिती आहे जर आपल्याकडे टी अँड टी असेल तर ते कसं आहे टी आहे, अदरवाईज फाल्स. तर पहा हे फर्स्ट टी आहे, हे पण कसं आहे टी आहे म्हणजे टी. तर पहा नेक्स्ट काय आहे टी एफ, टी एफ कसा असेल एफ. नेक्स्ट एफ टी कसा असेल एफ आणि कसं इथे टी एफ कसा आहे आपल्याकडे एफच असेल. तर नेक्स्ट आपल्याकडे काय घ्यायचं आहे अँडच घ्यायचा आहे. तर पहा अँड घ्यायचा आहे म्हणजे आपल्याकडे काय आहे की हा ब्रॅकेट आणि निगेशन ऑफ पी सोबत काय घ्यायचं आहे आपल्याकडे अँड घ्यायचा आहे. म्हणजे आपण असं लिहिले तरी चालतं. याला काय देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि ह्याला इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याकडे काय घ्यायचं आहे इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. तर आपल्याकडे काय घ्यायचं आहे अँड घ्यायचं आहे. ह्या दोघांचं अँड म्हणजे काय सांगितलेलं आहे की दोन्ही जर व्हॅल्यू ट्रू असतील तर ते ट्रू आहे. ट्रू और काय आहे क्यू सॉरी आपल्याकडे काय घ्यायचं आहे निगेशन पी ही सॉरी हे काय आहे एफ अँड टी कसा असणार आहे एफ. नेक्स्ट काय आहे एफ अँड एफ कसा असेल एफ. नंतर टी अँड एफ कसा आहे हे एफ आहे. नेक्स्ट कसा आहे आपल्याकडे टी अँड एफ कसा आहे आपल्याकडे एफ आहे. तर हे आपलं काय झालेलं आहे ट्रूथ व्हॅल्यू झालेली आहे. पहा आपल्याकडे इथं खूप महत्त्वाचं माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे आपल्याकडे तर पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे कनेक्टिव्हिटीज पाहिलेलं आहे. जरी प्रिव्हियस लेक्चरमध्ये जरी नाही पाहिलं असेल तर आपण डबल रिवाईज केलेलं आहे. तर काय इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये काय आहे आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे पहा की रिवाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये पण फॉर्म्युले. तर ते आपण पाहिले तर आपल्याला काय असतील की इझिली सॉल्व होणार आहेत. तर पहा आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम नंबर 6. तर पहा याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे निगेशन पी निगेशन क्यू निगेशन क्यू निगेशन पी. नंतर काय दिलेलं आहे ते इम्प्लिकेशन दिलेलं आहे. नंतर त्यांचं काय घ्यायचं आहे अँड घ्यायचं. तर पहा आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत दोन स्टेटमेंट आहेत. तर पहा ह्या दोन स्टेटमेंट आहेत. तर पहिल्यांदा काय आहे आपल्याकडे पी आहे, नेक्स्ट काय आहे क्यू आहे. तर माहीत पाहिजे आपल्याकडे काय असणार आहे टी टी. आता कसं असेल हे टी टी आणि हे काय आहे सॉरी कसा असेल फर्स्ट कशा असतील दोन टी टी. नेक्स्ट कसा असेल आपल्याकडे एफ. नेक्स्ट आपण काय करणार पहा दोघांमध्ये पण निगेशन आहे म्हणजे आपण काय करणार निगेशन पी काढणार आहात निगेशन क्यू काढणार आहात. नेक्स्ट काय आहे पहा निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट ब्रॅकेट आहे निगेशन पी इम्प्लाइड निगेशन क्यू काढणार आहात. सॉरी काय आहे आपल्याकडे निगेशन निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. नेक्स्ट काय आहे की ह्या दोघांचं अँड घेणार आहात. ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ आणि ह्याला इक्वेशन नंबर सेकंड. तर फर्स्ट आणि सेकंडचं आपण काय घेणार आहात की अँड घेणार आहात ह्या दोघांचा. तर पहा आपण ह्याला काय करणार आहात की ट्रूथ टेबल काढणार आहात.
तर पहा मित्रांनो डायरेक्टलीच लिहिणार आहे. पहा आता इथं टाइम वेस्ट जाईल पहा ट्रूथ टेबल काढण्यामध्येच. तर पहा का असेल आपल्याकडे इथे एफ, नेक्स्ट का असेल टी एफ. तर नेक्स्ट का असेल निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी कसं असेल एफ एफ टी आणि टी. निगेशन का असेल हे एफ टी एफ टी. नेक्स्ट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. पहा ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे इम्प्लिकेशन, ह्या दोघांचं इम्प्लिकेशन, ह्या दोघांचं इम्प्लिकेशन, ह्या दोघांचं इम्प्लिकेशन. तर सॉरी काय आपल्याकडे आहे की हे कशाचं आहे निगेशन ऑफ ह्याचा आहे, निगेशनचा आहे. कशाचा आहे निगेशन. म्हणजे कसं असेल पाहे निगेशन ह्या दोघांचं इम्प्लिकेशन कसं आहे एफ इम्प्लाइज एफ कसं आहे की ट्रू आहे. आपल्याकडे माहिती आहे फक्त का असेल टी इम्प्लाइज एफ असेल तरच ते कसं आहे एफ आहे, अदरवाईज ट्रू. काय आहे टी इम्प्लाइ सॉरी एफ इम्प्लाइज टी कसं आहे टी आहे. टी इम्प्लाइज एफ कसा असेल ह्या ठिकाणी एफ आणि टी इम्प्लाइज टी काय आहे टी आहे. नेक्स्ट आता ह्याच्या कसं आहे पहा अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे काय असेल एफ इम्प्लाइज एफ कसा असेल टी असेल. टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आहे. नंतर एफ इम्प्लाइज टी कसा असेल टी आणि टी इम्प्लाइज टी कसा आहे टी. आणि ह्या दोघांचं आपल्याकडे काय घ्यायचं आहे अँड जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच कसं आहे ते ट्रू, अदरवाईज कसं असेल फाल्स असेल. हे आपलं काय आहे की लास्ट काय आहे आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे. तर पहा हे आपलं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्नचा कसा आहे ट्रूथ टेबल आहे. तर आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम नंबर 7. तर पहा 7 प्रॉब्लेम इझिली आहे. का ह्या ठिकाणी पहा आपल्याकडे काय दिलेले आहेत पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. पीच्या व्हॅल्यू किती असतील 4 असतील. नेक्स्ट काय करणार आपण क्यू इम्प्लाइज पी करणार, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू करणार. आणि दोघांचं काय घ्यायचं आपल्याकडे ऑर घ्यायचं आहे. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आपल्याकडे पहा P implies in bracket Q implies R, double implies P and Q implies R. तर पहा आपल्याकडे काय सांगितलेलं आहे P Q R तीन स्टेटमेंट आहेत. तर P च्या व्हॅल्यू किती असतील 8. तर पहिल्यांदा आपल्याकडे काय पाहिजे P आहे, Q आहे, नंतर नेक्स्ट काय आहे R आहे. तर पहा का असतील किती असतील T T T इथे असेल F F F F इथे का असेल T T F F टी टी एफ एफ. नेक्स्ट काय असेल पहा या ठिकाणी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे पहा आता हे ब्रॅकेट सॉल्व करायचं. हे ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचं काय घ्यायचं आपल्याकडे डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. तर हा ब्रॅकेट घ्यावा लागेल. का असेल पहा आपल्याकडे काय आहे क्यू इम्प्लाइज आर आहे. नेक्स्ट पहा हे ब्रॅकेट घेतला तरी चालतो, नाही ते पहिल्यांदा पूर्ण ब्रॅकेट काढला तरी चालेल. तर पहा आपण हे स्मॉल ब्रॅकेटच घेऊया वाटेल तर का असेल. ठीक आहे आपण काय करूया की हे पहिल्यांदा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट काढून घेऊया. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. नेक्स्ट काय आपल्याकडे हा पी अँड क्यू. नेक्स्ट काय असेल हा पूर्ण ब्रॅकेट पी अँड क्यू इम्प्लाइज आर. तर पहा ह्या ठिकाणी ब्रॅकेट कोणताही जरी अगोदर काढला तरी काय हरकत नाही आहे. फक्त आपल्याकडे हे काय करायचं आहे ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा आपल्याकडे काय घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. हे खूप काळजीपूर्वक. तर मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा तसं घेतलं तरी चालेल. काय सांगितलं होतं पहा हे स्मॉल ब्रॅकेट घ्या, हे स्मॉल ब्रॅकेट घ्या, हे पी अँड क्यू असं सुद्धा चालतं, काही हरकत नाही. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. तर पहा ह्या ठिकाणी काय असेल क्यू इम्प्लाइज आर. तर पहा क्यू इम्प्लाइज आर. तर ह्या ठिकाणी आहे क्यू इम्प्लाइज आर. क्यू इम्प्लाइज आर म्हणजे काय पाहिजे आपल्या इम्प्लाइजमध्ये काय पाहिजे टी इम्प्लाइज एफ असेल तर ते कसं आहे एफ आहे, अदरवाईज कसं आहे टी आहे. म्हणजे टी इम्प्लाइज टी कसं सॉरी एफ इम्प्लाइज टी कसं आहे टी, एफ इम्प्लाइज एफ कसं आहे टी, टी इम्प्लाइज टी कसं आहे टी, टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ, एफ इम्प्लाइज टी कसा आहे टी, एफ इम्प्लाइज एफ कसा आहे टी आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे पी अँड क्यू. पी अँड क्यू अँड म्हणजे काय टी आणि टी असेल तर टी, अदरवाईज कसा असेल पाच बा टी टी कसा असेल टी, टी टी कसा आहे टी आहे. तर टी एफ कसा असेल एफ.
तर टी एफ कसा आहे एफ आहे, नंतर एफ टी कसा आहे एफ आहे, नंतर एफ टी कसा आहे एफ, नंतर एफ एफ कसा आहे एफ आणि लास्ट पण एफ एफ कसा आहे एफ आहे. तर पहा आपण हे काय काढलेलं आहे सॉल्व केलेलं आहे आणि आपण तसंच काय करू कंटिन्यू करूया. तर पहा पी इम्प्लाइज क्यू ते कशासोबत घ्यायचं आहे पी सोबत. पहा आपल्याकडे काय करायचं आहे ह्या टर्मसोबत ह्या पीचं काय घ्यायचं आहे इम्प्लिकेशन, सॉरी ह्या पी उलट आहे. तर काय घ्यायचं आहे की ह्या पी सोबत पहिल्यांदा काय आहे पी आहे, नंतर काय आहे की पी इम्प्लाइज आर आहे. तर हे का पहा फर्स्ट आणि हा लास्ट कॉलमचा काय घ्यायचा आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचा. तर कसा असेल टी इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे, नंतर टी इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे, नंतर टी इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे, टी इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे, नंतर टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आहे, नंतर कसा असेल सॉरी काय टी एफ इम्प्लाइज टी एफ इम्प्लाइज टी कसा असणार आहे टी. फक्त आपल्याकडे इम्प्लिकेशनमध्ये कसा असेल जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच कसा असेल एफ असेल, अदरवाईज कसा आहे ते टी आहे. तर पहा एफ इम्प्लाइज टी कसा आहे ट्रू आहे. तर आपण पहा नेक्स्ट पास जाऊया काय आहे की पी अँड क्यू इम्प्लाइज आर. पहा पी अँड क्यू त्याचं काय सोबत घ्यायचं आहे इम्प्लिकेशन आर सोबत घ्यायचं आहे, आर सोबत काळजीपूर्वक पहा हा कॉलम का असणार आहे फर्स्ट असेल, हा कॉलम फर्स्ट आणि नेक्स्ट का असेल आर असेल, हे काळजीपूर्वक आपण पाहिलं पाहिजे. तर पहा काय आहे की कोणता ब्रॅकेट हा म्हणजे टी इम्प्लाइज टी कसा आहे आपल्याकडे टी आहे, टी इम्प्लाइज टी आहे. नेक्स्ट काय आहे की पहा टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आहे. नेक्स्ट एफ इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे. नेक्स्ट काय आहे पहा एफ इम्प्लाइज एफ कसा आहे टी आहे. नेक्स्ट कसा आहे एफ इम्प्लाइज टी कसा आहे टी आहे, एफ इम्प्लाइज एफ कसा आहे टी आहे, एफ इम्प्लाइज टी कसा आहे टी आणि एफ इम्प्लाइज एफ कसा आहे टी आहे. आणि नेक्स्ट आपल्याकडे काय करायचं आहे की ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 ह्या दोन्हीचं काय घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. तर आपल्याकडे डबल इम्प्लिकेशन दोघांची जर व्हॅल्यू सेम असतील तर ते कसं आहे ट्रू आहे, अदरवाईज कसा आहे फॉल्स आहे, अदरवाईज कसा आहे फॉल्स आहे. तर हे आपला काय झालेला आहे पूर्णच्या पूर्ण ट्रूथ टेबल झालेला आहे. तर आपण जाऊया पहा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे, प्रॉब्लेम नंबर 9. तर 9 प्रॉब्लेम आहे पहा आपल्याकडे. 9 प्रॉब्लेम पण खूप इझिली आहे पहा. पी क्यू आर आहे, किती आहे 3 म्हणजे पीच्या व्हॅल्यू किती आहेत 8 असणार आहेत. त्यामध्ये काय करणार आपण पी अँड क्यू अँड आर काढणार त्यांचं निगेशन आणि त्याच्यासोबत इम्प्लिकेशन घेणार आपण पी सोबत. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आणि ह्या एक्सरसाइजमधला लास्ट प्रॉब्लेम. तर पाहूया काय दिलेलं आहे पी और निगेशन क्यू इम्प्लाइज का असतील पीच्या व्हॅल्यू आपल्याकडे काय आहेत की 8 आहेत म्हणजे टी 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 टी. नेक्स्ट काय असतील एफ 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 एफ. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे क्यू आहे टी टी एफ एफ टी टी एफ एफ. नेक्स्ट काय असणार आहे आपल्याकडे आर, काय असेल टी एफ टी एफ टी एफ टी एफ. नेक्स्ट आपल्याकडे काय असणार आहे पहा पी और निगेशन क्यू. नेक्स्ट काय आपल्याकडे आर अँड क्यू पी, आर अँड पी. पहा ब्रॅकेट काढलेला आहे, हा ब्रॅकेट काढ ह्या दोघांचं काय आहे की इम्प्लिकेशन पी और निगेशन क्यू इम्प्लाइज आर अँड पी. तर पहा आपल्याकडे हे फायनली याचा ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर पहा ह्या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्याकडे ट्रूथ टेबल काढता आला पाहिजे. ट्रूथ टेबल खूप इझिली आहेत, काहीही डिफिकल्टी नाही येत. पहा फक्त आपल्याकडे काय माहीत पाहिजे ट्रिक्स माहीत पाहिजे की काय असतं ऑरमध्ये काय असतं जर दोन्ही फाल्स असतील तर ते कसं असतं फाल्स असतं, अदरवाईज काय असणार आहे ट्रू असणार आहे. अँडमध्ये जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असणार आहे. इफ देनमध्ये काय असणार आहे जर
टी इम्प्लाइज एफ असेल तरच कसा असेल एफ असेल, अदरवाईज टी असणार. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय, दोन्ही जर सी व्हॅल्यू सेम असेल तर टी, अदरवाईज पहा पी और निगेशन क्यू. तर आपल्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, निगेशन क्यू सुद्धा काढून घ्यावं लागणार आहे. पहा निगेशन ऑफ क्यू. नेक्स्ट आपण काढूया पी और निगेशन क्यू. तर पहा निगेशन आपल्याकडे काय आहे, फक्त क्यूचं आहे म्हणून आपण क्यूचंच काढणार. क्यूचं काय असेल पहा, या टीच्या काय असेल एफ, टीचं कसं असेल एफ, आणि एफचं कसं असेल टी असेल, एफचं कसं असेल टी असेल. तर पहा नेक्स्ट काय असेल, पी और निगेशन क्यू. पहा पी, पहा ह्या पी आणि ह्या क्यूचं कसं आहे और आहे. टी और एफ कसा असेल टी. नंतर टी और एफ कसा असेल टी. टी और एफ काय आहे टी. टी और टी कसा आहे टी. एफ और एफ कसा आहे एफ. एफ और एफ काय आहे एफ. नंतर कसा आहे टी, सॉरी एफ और टी, आणि एफ और टी टीच. नेक्स्ट काय पी, सॉरी आर अँड क्यू. आर अँड क्यू काढायचा आहे. तर पहा आर अँड क्यू कसा असणार आहे, सॉरी आर अँड पी. टी अँड टी का असेल टी. नंतर काय आहे एफ अँड टी कसा असेल एफ असेल. नेक्स्ट काय आहे पहा टी अँड टी काय आहे टी आहे. नंतर एफ अँड टी कसा असेल एफ असेल, का असेल एफ असेल. नेक्स्ट काय आपल्याकडे टी अँड एफ का असेल एफ असेल. नेक्स्ट काय आहे एफ अँड एफ कसा असेल एफ असेल. नंतर काय आहे टी अँड एफ कसा आहे एफ आहे. एफ अँड एफ कसा असेल एफ असेल. जर आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तरच अँडमध्ये कसा असेल ट्रू, अदरवाईज पास. तर ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे इम्प्लिकेशन. म्हणजे काय पी और क्यू इम्प्लाइज आर अँड पी. तर ह्या दोघांचं इम्प्लिकेशन काय आहे टी. नेक्स्ट कसा आहे एफ आहे. नेक्स्ट कसा आहे टी. म्हणजे पहा टी इम्प्लाइज एफ. टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ आहे. टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ. म्हणजे टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ. नेक्स्ट काय असणार आहे टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ. टी इम्प्लाइज एफ कसा आहे एफ. आणि अदरवाईज कसा असणार आहे टू. पहा हे टी टी असेल, हे टी आहे, आणि ह्या दोन्ही कशा असतील एफ असतील. आपल्याकडे काय आहे की जर इम्प्लायकेशनचा असेल तर आपल्याकडे काय सांगितलेलं आहे पहा, जर आपल्याकडे काय असेल टी इम्प्लाइज एफ असेल तरच आपण काय सांगितलं याची व्हॅल्यू फाल सांगितलेली आहे, अदरवाईज कशी आहे ट्रू आहे. तरी आपला काय झालेला आहे लास्ट प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. तर आपण ह्या ठिकाणीच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण की काय असेल टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिजेन्सी आणि ड्युअलिटी. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहात. आणि त्याच्यासोबतच सिमिलरली आपण पाहणार आहात इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट. तर पहा याच ठिकाणी आपण थांबूया.